नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी 24/7। चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। बारामतीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीची तयारी अंतिम टप्प्यात आहे। आज बारामतीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीसाठी बारामती शहरातील शारदा प्रांगण इथे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणराजे होळकर, आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, सचिन अहिर, जयदेव गायकवाड, उत्तम जानकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। नवी मुंबईत रात्रभर पाऊस सुरू। पहाटे पावसाचा जोर काहीसा वाढला। पहाटे नागरिकांना बाहेर पडताना करावा लागतोय पावसाचा सामना। आज कोकणासह रायगड, नवी मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। दिवसभरात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। छगन भुजबळ हे राजकारणातला फिरता रंगमंच। संजय राऊतांचा छगन भुजबळांवर घणाघात। संजय राऊत हे माध्यमांशी बोलत होते। ऐकूयात काय नेमकं म्हणालेत संजय राऊत। ये छगन भुजबल साहब बहुत बड़े कलाकार हैं। उसने फिल्मों में भी काम किया है, आपको पता है। बहुत बार अपना रंग रूप बदलकर एक नाट्य निर्माण करने में छगन भुजबल माहिर है। गणेश उत्सवाला अजून 1.5 महिन्याचा कालावधी असला तरी देखील नंदुरबार शहरात गणपती बनवण्याची लगबग सुरू आहे। गणपतीच्या कारखान्यांमध्ये गणेश मूर्तींची निर्मिती करण्याची सुरुवात झाली असून गणेश मूर्तीच्या कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती साकारण्याचे काम सुरू आहे। जुन्याच योजना मुख्यमंत्र्यांच्या नावाने सुरू करून सरकार जनतेची आणि तरुणांची फसवणूक करतंय असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलाय। मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना म्हणजे निव्वळ तरुणांची फसवणूक आहे। ही योजना या महाराष्ट्र सरकारमध्ये आधीपासून 1974 पासून सुरू आहे। आता या सगळ्या योजनेला रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ऑलरेडी आहे। याच्यातून अशा पद्धतीनं मुलांना 6 महिने प्रशिक्षण, नंतर त्यांना अप्रेंटिसशिप करून नंतर त्याचं मानधन ऑलरेडी दिलं जातं, नवीन काही नाही। तर अंबादास दानवे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजनांचा खोटा प्रचार सुरू आहे। शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांचं प्रत्युत्तर। अंबादास दानवे उभाटा शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते यांनी आता एक क्लिप जारी केलेली आहे आणि त्यांनी युवकांना आणि महिलांना आवाहन केलेले आहे। आता त्यांना आवाहन आणि आव्हान याच्यामधील फरक सुद्धा अजूनपर्यंत कळून येत नाही। ते म्हणतात की मी तुम्हाला आवाहन करत आहे। त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची खिल्ली उडवलेली आहे आणि ते असं सांगत आहेत की ही योजना पूर्णपणे खोटी आहे। अशा योजना यापूर्वी सुद्धा सुरू होत्या, परंतु या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारची योजना कधीच सुरू नव्हती। ही योजना महिलांना कशी चुकीची आहे हे सांगण्याचा ते प्रयत्न करत होते आणि या महाराष्ट्रातील महिलांना ते असं आवाहन करत होते की या योजनेच्या मागे तुम्ही धावू नका, तुम्ही फसाल। तर माझं महाराष्ट्रातील महिलांना आव्हान आहे की ही योजना ज्याप्रमाणे या महायुती सरकारने शब्द दिला आहे त्याप्रमाणे खरी आहे। 31 ऑगस्ट हा फॉर्म भरण्याचा या योजनेचा शेवटचा दिवस आहे आणि जुलैपासून ते शेवटपर्यंत जोपर्यंत पुढील 5 वर्ष आणि त्यानंतर सुद्धा हे सरकार असणार तोपर्यंत ही योजना चालू राहणार। तेव्हा या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी फायदा घ्यावा आणि स्वतःला सक्षम करण्याकरता, स्वतःच्या परिवाराला सक्षम करण्याकरता आपण हातभार लावावा असं मी आवाहन करेन। त्या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7।